राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका झाल्यानंतर 2-3 दिवसांनी लगेच ईसीबीची जी वेबसाईट आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ती बंद केली आहे। तसंच महाराष्ट्रामधील वोटर टर्नआउट जे ऍप असतं त्या ऍपही बंद केलेले आहे। बंद करण्यामागं कारण काय आहे तर स्वाभाविक आहे की लोक डाटा शोधत आहे की आमच्या वॉर्डामधनं किती मतदान झालंय, आमच्या बूथवरनं याला किती झालंय, त्याला किती झालंय, हे सगळं डाटा शोधत आहे। नियमाप्रमाणे पुढील 2 महिने निवडणूक झाल्यानंतर नागरिक इलेक्शन कमिशन वेबसाईट जे ECI वेबसाईट आहे याच्यावर डाटा शोधू शकतात, डाटा ते बघू शकतात की कुठं किती मतदान झाले, आमचा उमेदवार कोणत्या ठिकाणी कोणत्या गावात पुढे कोणत्या गावात मागं पडला। यंदा EVM मध्ये घोटाळा झाला व महायुती निवडणूक जिंकली, त्यामुळे नागरिक जास्त वेळ या वेबसाईटवर जात आहेत व डाटा शोधत आहेत आणि लोकांनी जास्त वेळ मोबाईल मध्ये जास्त लफडे शोधू नये EVM चे, त्यामुळेच हा डाटा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बंद केल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कन्नड मतदारसंघ, कराड मतदारसंघ, दहिसर मुंबईमधील मतदारसंघ या ठिकाणी झालेल्या मतदानापेक्षा EVM मधून मिळालेलं मतदान हे दुप्पट तिप्पट आहे। असं कसं शक्य आहे? इलेक्शन कमिशनला मी हा प्रश्न विचारत आहे। झालेल्या मतदानापेक्षा जे EVM मधनं काउंट झालेलं मतदान आहे ते तिप्पट आहे, असं कसं शक्य आहे? काय घोळ झालाय, काय लफडा झाला आहे हे लोकांना कळू द्या। तुम्ही या साईट या वेबसाईट का बंद करत आहात? लोकशाहीचा गळा का आवळत आहात तुम्ही? लोकशाहीमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे, परंतु असा डाटा ऍप बंद करून इलेक्शन कमिशन काय करत आहे? तुम्हाला केंद्र सरकारने काय पैसे दिले होते का घोटाळे करायला, महाराष्ट्रामध्ये लफडे करायला? त्यामुळे तुम्ही हा डाटा जनतेला अवेलेबल का करत नाहीत? का हा डाटा तुम्ही अचानक बंद केला आहे? महाराष्ट्राच्या जनतेला मी सवाल करत आहे, जी निवडणूक झाली आता या निवडणुकीमध्ये पारदर्शकता निवडणूक आयोगाने पाळली आहे का? निवडणूक आयोगाने या निवडणुकीमध्ये EVM मध्ये स्कॅम करून ही निवडणूक एका पक्षाला विजय करून दिली आणि दुसऱ्या पक्षाला पराजय करून दिली आणि लोकशाहीचीच हत्या केली। काय वाटते तुम्हाला की निवडणूक पारदर्शकपणे झाली आहे की नाही झाली आहे? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये।